नमस्कार. एक छोटासा खंड पडला, तोही माझ्या प्रकृतीमुळे खंड पडला. कारण मधला प्रवास, कार्यक्रम, भाषणं आणि या सगळ्यामुळं तुमच्याशी मला कथेचा पुढचा भाग नाही मांडता आला. क्षमा मागतो. पण ही क्षमा मागत असतानाच अॅनालायझर डिवाइनला आणखी काही नव्या विषयांना मी घेऊन येणार आहे हे सुद्धा आपल्याला मुद्दाम जाणीवपूर्वक सांगावं लागेल. कारण आता अॅनालायझर डिवाइनच्या सबस्क्रायबरचा वेग वाढायला हवा. तो जरासा कमी आहे, खूप कमी झालाय. कदाचित माझ्या तोंडून या कथा आपल्याला आवडत नसतील असं मला वाटतंय. आपल्या प्रतिसादाची मी वाट बघतोय की या कथा माझ्या तोंडून ऐकायला बऱ्या वाटतात का, किंवा त्या ऐकाव्या वाटतात का हे सांगा. कारण मी प्रयत्न करत राहील आणि सबस्क्रायबरचा वेग मंदावेल, व्ह्यूअर्सचा मंदावेल तर ते मलाही बरं वाटणार नाही आणि आपल्यालाही उगाच बळजबरीनं हा काहीतरी टाकतोय असं वाटेल. पण जर आपला सगळ्यांचा प्रतिसाद सकारात्मक असेल, काही मांडावं असं वाटत असेल तर मी अॅनालायझर डिवाइनचा हा प्रयोग कंटिन्यू ठेवेल. आपल्या प्रतिसादावर ते अवलंबून आहे. मंडळी, हस्तिनापूरच्या साम्राज्याचा, इंद्रप्रस्थाच्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट वनामध्ये आलेला आहे. आणि वनामध्ये आल्यावर सुद्धा त्याच्या परीक्षा घेण्याची, त्याला छळण्याची एकही संधी कौरव सोडत नाहीयेत, दुर्योधन सोडत नाहीये. जेव्हा केव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा पांडवांचा पाणउतारा व्हावा, अपमानजनक स्थिती वाटावी, यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. बरं, या प्रयत्नांचा भाग म्हणून काही ऋषींना देखील पाठवलं. आणि ऋषींना पाठवून त्याच्या जेवायच्या वेळेला पाठवल्यानंतर एवढ्या ऋषींचं जेवायची व्यवस्था कशी होईल ही भ्रांत पडलेली आहे. पण भगवान श्रीकृष्ण जिथे येतात ना, तिथे सगळी संकट दूर होतात. आणि भगवान श्रीकृष्णांनी धौम्य ऋषींच्या सह आलेल्या अनेक ऋषींचं उदरभरण व्हावं, तृप्त व्हावं अशी व्यवस्थाच करून टाकली. बरं, भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला सांगितलं, बाई आत्ता मी आलोय, पुन्हा काय? कारण हे तर होणार आहे. कारण भगवान श्रीकृष्णाला हे माहित होतं की हा दुर्योधन काही साधा माणूस नाहीये. दुष्टाचा दुष्टपणा सज्जनांना आधी कळावा लागतो. आणि देवाला तर तो ठाऊकच असतो किती दुष्ट असतो ते. देवाला हे ठाऊक होतं की हा त्रास होणार आहे. आणि इकडे दुर्योधनाच्या दरबारात सुद्धा त्याला त्रास कसा द्यायचा याची पूर्ण व्यवस्था सुरू आहे. एवढंच नाही तर पावला पावलावर पाठलाग करायचा. जंगलात ते कुठेही राहोत, कुठेही वावरोत, एखाद्या हिंस्त्र श्वापदाची शिकार करण्यासाठी जशी त्याच्यावर पाळत ठेवली जाते ना, तशी पाळत पांडवांच्या वरती कौरवांनी ठेवावी असा प्रस्तावच शकुनीनं दिलेला होता. आणि शकुनीच्या या प्रस्तावाला कर्णाचंही समर्थन होतं. या दोघांच्याही मताला मान्यता देऊन दुर्योधनाने यांच्यावर पाळत ठेवायचे ठरवलेलं होतं. 12 वर्ष बारीक नजर ठेवायची. कुणाला बोलतात, काय बोलतात, कुठे संपर्क करतात, या सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं. त्याचं कारण काय होतं माहिती आहे तुम्हाला? ही सतत बारीक नजर ठेवल्यानंतर ते 12 वर्ष संपल्यावर 13व्या अज्ञातवासाच्या वर्षात नेमके कुठे जातात हे लक्षात घ्यायचं. आणि ज्या दिवशी ते अज्ञातवासात जातील त्या दिवशी त्यांना शोधून काढून अज्ञातवास भंग करायचा. म्हणजे पुन्हा एकदा 12 वर्षाच्या वनवासाकरता पाठवता येईल. 12 24 झाले, 25 वर्ष यातच गेले तर राज्य मिळवावं अशी स्थिती तरी राहील का? एवढा मोठा कालावधी गेल्यावर राज्य मिळवण्याची इच्छा सुद्धा संपून जाते. दुर्योधन अत्यंत षडयंत्रकारी विचार करत होता. षडयंत्रकारी विचार. आणि त्याच्या डोक्यात एकच होतं की यांना कसंही करून अडचणीत आणायचं. खरं तर या षडयंत्राची कल्पना विदुरांना वारंवार येत होती. आणि विदुर याबाबत धृतराष्ट्राला अवगत सुद्धा करत होते. ते म्हणाले, महाराज, तुमचा पुत्र एखाद्या जंगली श्वापदाच्या मागं लागावा तसा पांडवांच्या मागं लागलाय. वनात तरी त्यांना सुखानं जगू देणार आहे की नाही माहीत नाही. त्याला आवर घाला. धृतराष्ट्र काही हे ऐकायला तयार नाहीये. पुत्रप्रेमाने आंधळा झालाय ना.
करू देत ना, मग ह्या गोष्टी होतीलच की, असं धृतराष्ट्राचं उत्तर आहे. आता त्याच्यावरती बंधन येईल की नाही माहीत नाही. इकडे पांडवांच्या फिरण्यावर मात्र बंधन यायला लागली, सगळं चोरून करावं लागतंय. आणि याशिवाय जो त्रास वाढणार आहे तो वेगळा, म्हणजे याचकांना घरी पाठवणे, भिक्षा मागायला लावणे. घर कसलं, घरच म्हणूया त्याला. वनवासात गेले असेल तरी, गुहेत राहत असतील तरी ते घरच की. नवरा बायको मिळून सोबत राहत असतील त्याला घरच म्हणायचं ना. मग या घरात आलेला याचक रिक्त हस्ते जाऊ नये ही जबाबदारी युधिष्ठिराची. आणि गेलाच तर त्याच्या चक्रवर्ती सम्राट असण्याला, त्याच्या युधिष्ठिर असण्याला बाधाच पोहोचेल की. मग काय करायचं? तेव्हा कृष्णानं द्रौपदीला एक गोष्ट सांगितली. ते म्हणाला की तुला आता यातून बाहेर पडायचा मार्ग हवा असेल तर सूर्यदेवाची उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. आणि ही सूर्यदेवाची उपासना धर्माला करायला सांग, त्याला लवकर प्रसन्न होतील. काय करायचं? मग धर्माने सूर्यदेवाची उपासना करायला सुरुवात केली. प्रसन्न झाले सूर्यदेव आणि विचारलं, बोल काय पाहिजे? तेव्हा कृष्णानं सांगितल्याप्रमाणे धर्माने सूर्यदेवाकडं एक अक्षय पात्र मागितलं. आता काय होतं हे अक्षय पात्र? तर या अक्षय पात्रामध्ये लोकांचं पोट भरेल इतकं धान्य, इतकं जेवण सतत मिळत राहील. म्हणजे हे पात्र कधीही रिकामं होणार नाही. कधीही कायम थाळीभर धान्य मिळत राहील. आणि ती रिकामी झाली की पुन्हा भरेल. जितक्या वेळेला थाळी रिकामी कराल तितक्या वेळेला ती भरत जाईल. अन्न त्यात कायम असेल. तिथे असलेल्या माणसांना कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही. अशा स्वरूपाचं अक्षय पात्र सूर्यदेवाच्याकडून मागून घ्यावं अशी सूचना कृष्णानं केलेली होती. आणि त्याप्रमाणे युधिष्ठिरानं सूर्यदेवाकडं अक्षय पात्र मागितलं. आता हे अक्षय पात्र मिळाल्यानंतर पांडवांचा बराचसा प्रश्न सुटलेला होता, बराचसा मोठा. म्हणजे आता कितीही याचकदारी आले तर त्या अक्षय पात्रातून ती अनेकांना जेवण देऊ शकत होती. त्यामुळं कौरवांनी पाठवलेल्या अनेक ऋषीमुनींना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी, अपमानित करण्यासाठी, खजील करण्यासाठी पाठवलेल्या ऋषीमुनींना आता या अक्षय पात्रातून धान्य मिळणार होतं. आणि त्यासोबतच सगळ्याच पांडवांना देखील पोटभर अन्न मिळणार होतं. म्हणजे अन्नासाठी जी धावपळ करायची आहे ती आता थांबणार होती. त्यामुळं अन्न मिळावं म्हणून कुठे जावं, ते कोणाच्याकडून मागून आणावं, मग त्यावरती जगावं, भिक्षेवरती जगावं, माधुकरीवरती जगावं, मेहनत करून जगावं, हे प्रश्न पांडवाच्या समोर उरलेले नव्हते. आता जेव्हा हे दूर करण्याचं पण एक कारण आहे. हे दूर करण्याचं पण एक कारण आहे. म्हणजे उगाच काहीतरी केलंय असं अजिबात नाही आहे. हे दूर करण्याचं कारण असं आहे की पुढे पांडवांना अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यांना साधना करायची आहे, शस्त्र मिळवायची आहेत, वेगवेगळ्या विद्या संपादन करायच्या आहेत. आणि जेव्हा असं साधन तुमच्याकडे असेल, अक्षय पात्र असेल की अन्नाची चिंता मिटली, तेव्हा बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये जास्त लक्ष देता येतं. त्यामुळं पुढच्या सज्जतेसाठी अक्षय पात्र मिळालंय आणि पांडव पुढच्या सज्जतेला लागलेले आहेत. बघूया पुढच्या भागात आणखी काय काय होणार आहे ते. पण तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबरचा वेग मंदावलाय, व्ह्यूवर्सही कमी होत आहेत. माझी पुन्हा विनंती आहे, हे सांगू की नको, तुम्हाला आवडतंय की नाही ते मला कळवा. ज्यांना आवडतंय त्यांनी इतरांना कळवा. नमस्कार.